येत्या 15 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे मोदी सरकारसोबत असतील असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केला। या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी राणांवर टीका केली। तुम्ही तुमचं बघा, आमच्या नादाला लागू नका, आमची भूमिका आम्ही ठरवू असं राऊतांनी म्हटलंय। तर रवी राणा हा भाजपच्या मागे धावणारा लोचट माणूस असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली। उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंनी उघडी ठेवलेली आहे, त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही? त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी? शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे, बरं का? आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला हा पक्ष आहे। उद्धव ठाकरे 25 वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाचं नेतृत्व करत आहेत। या पक्षाचे स्वतःचे 18 खासदार निवडून सध्या आलेले आहे, परत निवडून येते। अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी ऐऱ्या गैऱ्याने बोलावं, बरं का? हे बरोबर नाही। तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या निवडणुका लढा, ही लोकशाही आहे। आमच्या नादाला लागू नका। आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून। कायच कुठलं स्थान आहे त्या रवी राणाचं? लोचटपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस, न बोलवताही पडणारा माणूस, जबरदस्ती न चिपकणारा माणूस, अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस, त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही। तो काही मोठा नेता नाही, तो भाजपचा काही स्पोक्सपर्सन नाही, भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही। तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो।